तुझे क्या लगता है तू मेरी गली में आके मुझे मार सकता है? अगर मैंने एक आवाज लगाई ना तो पूरी गली मेरे लिए खड़ी हो जाएगी। तुझे देखना है? हाँ। भाइयों, असं का झाट्या पकड रे आला जास्त रक्त काय ग आज काय मागणार देवाकडे? मागू का काहीतरी? चाकू. चल लवकर. मम्मी. ए अगं काय झालं रडायला? अगं का रडतेस? हे बघ खोटं आहे सगळं. आम्ही ना रील्स बनवतोय. ए रोक्या कॅमेरा बंद कर ना. गप्पे. चल जाऊ आपण. भारी होती रे. चल चल. अरे भाई रील्स काय कडक झालंय भाई. आपल्याला करायचं काय होतं आणि काय झालं पण बाकी रील्स कडक का भाई. आणि ऍक्टिंग तर सॉलिड ना भाई एकदम फाडू आहे. आता त्या एंजल प्रियाचं नुसतं जाळच होईल. आता मटक म्हणा 5K फिक्स. वो आंखें, वो चेहरा, वो नूर, इंसान हो या परी हो तुम, कितनी फुर्सत से बनाया होगा तुम्हें बनाने वाले ने. ए इथं कोणतं गाणं टाकायचं रे? मला ना प्रेम झालंय वाटतं. काय प्रेम? अरे प्रेम बिम काय नसतं रे केळ्या. सब मोह माया है. प्रेम ना माणसाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात. प्रेमाविना आयुष्य झिरो आहे रे. झिरो. एकदम झिरो. ए झाटू इथे कोणतं गाणं टाकायचं ते सांग. दिलवाल्याचा डायलॉग टाक. वो आंखें तो वाला. अरे भाई रील लय स्पायसी झालाय भाई. काय स्पायसी?
अरे म्हणजे कडक झालंय भाई. तुला जर ट्रेंडिंगला यायचं असेल ना तर असं बोलायला शिकावं लागलं भाई. आणि हॅशटॅग पण नवीन पाहिजे तरच फॉलोअर्स वाढतील ना भाई. तिचं नाव काय होतं रे? कुणाचं रे भाई? अरे ती जी आपल्या काळजाच्या जवळ आली ना ती. अरे भाई किती भारी बोलला तू, किती भारी बोलला. अरे हीच तर असते ना भाऊ प्रेमाची ताकद. चल चहा पाचतो. येऊले हा येवले येवले तोंड न करू. चल. खिशात 10 रुपयाचे नाही सांगणार येऊले. बाई किती घाबरले होते मी त्याला पाहून. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. हो ग, मी पण घाबरले होते. कुठे राहतो ग तो? का ग? असंच. खूप सेक्सी आहे ना. ए तू का ग सेक्सी म्हणते त्याला? आवडला का काय? नाही ग, ऍक्टिंग किती रिअलिस्टिक करतो ना. आणि त्याचं लुक पण. ए बाई, अगं बस, किती तारीफ करते. अगं त्याचे ना 5K फॉलोअर्स आहेत. मॅडी, अगं त्याच्या अकाउंटला तुझा आणि त्याचा व्हिडिओ आलाय. किती छान आहे ना. अगं जोडी खूपच छान वाटते तुमच्या दोघांची. आय लव्ह यू वेडा बाई. बाबू, मी ना खूप दिवसांपासून वाट पाहत होते की माझ्या आयुष्यात कोणीतरी येणार. आता मी आलोय ना बाबू. तू तर आलायस रे बच्चा. पण मी ना तुझ्या मुलाची आई होणार. काय? हे बाई, खा की. वर्गात नाही जायचं का आपल्याला परत? अगं ये बाई, अगं काय झालं? कुठं लक्ष आहे तुझं? खाऊन घे ना पटपट. गवळी सरांचा मार बसला ना तर फटक्यातच. ए गप ग, काही पण नको बोलू. आणि मी नाही घाबरत सरांना. वा ग, मी नाही घाबरत म्हणे. का ग, कुठून आली एवढी हिम्मत? काडी मोडी अंगात. आता लाजायला काय झालं त्यात? तुला नाही कळायचं ते. हे बॉस, तुला रील्स बनवायचा की नाही ते सांगा. आपल्याला ना लय बोर होत आहे आता बरं का. अरे बॉस काहीतरी बोल, मी काय म्हणतोय. भाई असं चांगलं नाही बरं का. कंटेंट नाही केलं तर फॉलोअर्स नाराज होतील. हो दे रे कोण पण नाराज. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही.
नको दिवाणी हो बरं. किती हँडसम आहे ना ग तो. त्याचा तो लुक, त्याचे ते केस, त्याची ती ऍक्टिंग, त्याची ती डॅशिंग अदा. किती बोलू असं झालंय त्याच्याबद्दल मला. आजारी बिजारी तर नाही ना तू? आहे. काहीच तर नाही. तो आजार तुला नाही समजायचा. काय करू बाई तुला, मला तर काही कळतच नाहीये. तू काहीच नको करू मला. एक जण आहे तो बरा करेल मला. हे बाई उठ पटकन चल. गवळी सर येतील बरं राऊंडला. सापडलो ना अगं लय मारतात ग ते. उठ चल लवकर. अरे भाई 5K फॉलोअर्स आहेत ना आपले. तुला काही कळतं का नाही? अरे त्या एंजल प्रियाच्या नाकावर टिचून कमावले ना फॉलोअर्स. त्याची जरा बी किंमत नाही कर तुला. काहीच किंमत नाही रे, काहीच किंमत नाही आपल्याला फॉलोअर्सची. आता सगळं झिरो आहे, झिरो. इथे ना फक्त प्रेमाला किंमत आहे. बाकी सगळं झिरो आहे रे, झिरो. काय जादू केली राव तुझ्यावर काय माहित. ए जादू नाही रे, वार वार केले प्रेमाचे वार. फॅन्स हार्ट होतील हा भाई. ए कमव रे चल. प्रेमाच्या वयात प्रेमाची मजा घेऊ दे ना यार. वय निघून गेल्यावर काय उपयोग रे. आता पूर्ण जग जरी हड झालं ना तरी ओके आपल्याला. मला पण बोललं का आता. अरे तू जानच माझी जान. अरे भाऊ येस तू माझा. अरे ये मिठीत. चल राव लय दिवस झाले तिला पाहिलं नाही रे. काय करायचं आय एम युअर ब्रो. लेट्स गो. चल यायचं इंग्लिश. ए बाई पटपट चल ना. सर आले ना लय अवघड होईल ग. इथे माझंच अवघड झालंय ग. तो ना इथेच कुठेतरी आसपास आहे असं वाटतं ग. थांब ना ग. निश खरंच आलाय. हाय सर. आयला रॉक्या मारलं यार तिला. तुम्ही काय ग पुरीनो, एवढा वेळ काय करता इथं? चला निघा वर्गात. चल नडू आपण. अरे ते सर आहेत. अरे आपण कोणालाच नाही घाबरत. तो रणगाडा पिस्तूल. अरे ते तोप रणगाडा पिस्तूल नाही, गवळी सर आहेत. तरी पण आपण नडणार. चल लय खाजे ना. चल. हो सर. काय रे, फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन तर पुढच्या आठवड्यात आहे ना? मग तुम्ही आजच काय अवतार घेऊन इथं आलेले आहेत? हो सर तुम्ही मला एक तोंडात मारा. ए बाबा घेऊन जा याला वर्गात. आपण वर्गात बिरगात जात नसतो. ते सोडव. तुम्ही मला एक तोंडात मारा. हे येडं बिडं झाले का काय? जा याला वर्गात घेऊन चल. कसला भिडला माझा हिरो. चल भाई. भाई चल 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 जाऊ इथून. आईला रॉक्या करत लागली राव. आपण कोणालाच नाही घाबरू.
श्री स्वामी समर्थ. काय करू काय करू. काय झालं भाई, काय प्रॉब्लेम आहे का? मी ना प्रपोज करायचं ठरवलंय. पण भीती वाटते रे. अरे भाई ये रे तू भाई, कशाला घाबरतो एवढीशा पोरीला? अरे ती पोरगी असती ना, आपण असं बोललो असतो. पण ती पोरगी नाही. तिचा काही प्रॉब्लेम आहे का भाई? ए तसं नाही रे. ते आपलं काळीज आहे, काळीज. आणि काळजासोबत जास्त जबरदस्ती करू शकत नाही ना. तूच सांग, चांगलं वाटतं का ते? लय चांगलं वाटतं. जरा खाली, जरा खाली. ए अरे भाई किती भारी बोलला तू, किती भारी. मी एक काम करतो, उद्यापासून वही आणि पेन घेऊन तुझ्या संगच बसतो. जसे तुझ्या तोंडून शब्द बदा बदा बाहेर पडतील तसे लगेच वहीत पटापटा लिहून घेतो. लगेच फेमस. खरंच का? हे मॅडी, तुला नाही खेळायचं का ग? नाही ग, तू खेळ. माझा मूड नाहीये. हे काय ग, काय झालं तुला अचानक? काही नाही ग. अगं मग रडते का? बघ ना ग, किती प्रेम करतो तो माझ्यावर, किती दुःखी आहे तो. हो ग. अगं पण तुमचं प्रेम झालं कधी? जेव्हा धडकले तेव्हाच मी त्याची झाले, आणि त्याच्या मुलांची. बॉस, तुला ना आत्ताच चान्स या सगळ्या सिंगल पोरांची गांड जळवायचं. आणि बॉस, ही हिस्ट्री फक्त तूच क्रिएट करू शकतो. आणि इकडे काय हिस्ट्री? अरे हिस्ट्री नाही, तलवार आहे. ही घे आणि घाल तुझ्या. मी आणीत रे. तू बघ, तुझा यो भाई ना काय कमाल करतो. आपण 25-26 वर्ष सिंगल पोरांची सुद्धा गांड जळवणार. शब्द आहे आपला. अरे भाई, तू बोलला म्हणजे देव बोलला. आतापर्यंत कित्येकाची जळाली बी असेल. पण प्रपोज कसा करायचा रे? चाललंय प्रपोज करायला, उठून सुटून प्रपोज. लय मोठा प्लॅन आहे ग तुझा. आता तोच माझी दुनिया. तुला सांगते, तो तुला प्रपोज करायला येईलच नक्की. पण तू त्याला लगेच हो म्हणू नको बर का? नाही ग, मी लगेच हो म्हणेल. अगं वेडी बिडी आहे का तू? अगं जितका उशीर तितकं प्रेम जास्त. आणि तुला कळायला नको का की तो खरंच तुझ्यावरती प्रेम करतो का नाही ते? पण बिन काही नाही, मी सांगते ना तसं कर. आणि हो तर म्हणायचंच आहे ना, मग घेऊ थोडी मजा. रोक्या, भीती वाटते राव बोलायला. अरे बॉस, कशाला घाबरतो? अरे तुझा ह्यो भाई आहे ना तुझ्या पाठीमाग. अरे बोलून टाक बिंदास. नाही रे, आपणच दुनियाला घोडा लावू शकतो.
पण ज्यांचं मान ठेवण्याची मजा आहे ती कशातच नाही. वा भाई कडक. बरं झालं बाई डोबी सरांनी आपला अभ्यास नाही चेक केला, नाहीतर लय मार खाल्ला असता. हो ना. हो ना. अगं पण ते दोघं सारखेच आपल्या मागे मागे फिरतात ना ग. हा ते दोघं ना. काय झालं बॉस? घाबरल्यात वाटतं. कोण वाटतं काय वया केस ना गे. ही बॉस सायकल दुसरी नव्हती का? बहिणीकडून भांडून आणली रॉक्या. डॅडनं लय आणला असतं सकाळी. का रे काय झालं? अरे तिचा फोटो बघत होतो, अचानक डॅड आला ना. मग रे मग काय झालं? मग काय, हातभर फाटली होती माझी. वाचला बॉस, नाही तर मला शिवून द्यावी लागली असती. बाप काय म्हणला मग? बाप काय म्हणला? बाप आधी हसला आणि मग म्हणला, या अजून अंड्यातच आहे, हे काय करणार तेव्हा. आता बापाला काय माहित, आपण काय चीज येते. हे बॉस कधी येणार रे त्या? हा ना यार. हे बॉस आल्या. हॅलो. हे थांब बॉस, आता बोल. हॅलो. बघितलं बॉस, पाचा मोठीत किती पावर ते. बस. भाई चांदणं लय भारी पडलंय. काय घंट्याचं चालणं. आज किती पाहत होतो मी तिच्याकडे, तिने भाव बी नाही दिला. तोंडावर पडल्यासारखं झालं ना राव. अरे तोंडावर पडल्यासारखं होणारच ना. कुत्र्यासारखं नुसतं हॅलो हॅलो बोलत होता, मग काय तोंडावरच पडणार ना. चल मला झोप आली, तू पण झोप. तू झोप, मला नाही झोपायचं. झोपतो. काय बॉस, काय झालं? नाराज का बरं आहे? एक तर रात्रभर मला झोपून दिलं नाही आणि सकाळ सकाळ थंडीचा इथं घेऊन आलाय. थंडीने पार चिंचेचं बुटुक झालंय माझं. आता तरी सांग. भाव देत नाही रे ती आपल्याला, कमी समजते का आपल्याला ती. अरे तिला जाऊन सांग, या बॉसकडे ना अशा 100-125 पुरी रिक्वेस्ट टाकतात, तर आपण कोणाला भाव देत नाही. तिला सांग 5K फॉलोअर्स आपले, FB ला 1,500 फ्रेंड्स आहेत. अरे बॉस कशाला नाराज होतो बरं? प्यार में ये सब होता ही है. सोड रे, चल रील्स बनव. थांब रे. हे बॉस, ती तुझ्यावर जीव ओवाळून टाकते रे. कशाला लोड घेतो? तू थांब जरा, मी लावतो तुझी सेटिंग. कोणाला फोन लावला रे? आपल्या पाखराला. बॉस तू बोलला ते खरंच होतं रे. प्रेमात लई ताकद आहे राव. अरे तुझं कधी झालं? कालच. अरे पण काल तर तू माझ्या सोबत होता ना. अरे तुझ्या सोबत होतो जेव्हा तुझं चालू होतं ना, तेव्हाच आपलं स्माईल. रात्री लगेच कॉन्टॅक्ट, लगेच फिक्स. हॅलो. हॅलो. हा पिल्लू, काय करतोय बाबू माझं? हा बोल ना. ऐक ना,
आपलं एक काम होत. आपलं जसं एकमेकांवर प्रेम आहे ना, तशी अजून 2 पाखरं आहेत ग. आपण जर त्यांना मिळवून दिलं ना, आपल्या प्रेमाला लय आशीर्वाद मिळतील. मग फॅमिली फिक्स. हो का? ए काय झाटूक लावली रे? अरे बॉस, अरे तिला असे शब्द ऐकायची सवय नाहीये रे. प्लीज बॉस, प्लीज. हॅलो. हा ठीक आहे. कान खराब होतील तिचे. इट्स ओके चल. थँक्यू. हॅलो, अरे बोल ना. हॅलो. हा 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 कुठं होतो? हा, माझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी तेवढं कर ना. बरं ठीक आहे, उद्या भेटवते. काय उद्या? कुठं? गल्लीत. गल्लीत? ओके ओके ओके, थँक्यू. लव यू लव यू. अरे बॉयज, फिक्स. उद्या फिक्स. चल. रॉक्या, लय दिवसापासून मी या सोनेरी क्षणाची वाट पाहत होतो रे. आज तो क्षण आलाय. हा रे भाई, पण आपण भिकारीचे. हा. अरे म्हणजे सोनेरी क्षण आलाय आणि चांदीची अंगठी. तुला माहितीये ना बजेट. अरे भाई, त्या निर्मला सीतारामनचं बजेट लय असतो का रे? अरे भाई गप येरास आलाय. प्रेमात कुठं पॉलिटिक्स आणतोय? अरे भाई, मला तिला प्रपोज करायचं आहे. आईला विनायक माळी. थँक्यू. भाई त्या आल्या. डोळे बघ, आँखों में तेरी अजब सी अदाएं है. ये भाई लुळा पडल्यासारखा काय पडला. इम्प्रेशन इम्प्रेशन. ही ओल्ड फॅशन आहे ग. थांब. माझ्या लेकरांची आई होशील का? रेडी रेडी. ऍक्शन. आपल्या काळजाची काळजी घ्या, नाहीतर आपली काळजी घेणार काळीच एक दिवशी दुसऱ्याचीच काळजी घेईल. कळलं का? रील लय भारी शूट झालाय. चल एडिट करू. चल ऐक ना, तिकडे तो मी जो असा वळालो ना तो टाक बर. अरे टाकतो, तू ऍक्टिंग कर फक्त. हा मी करतो, पण तू तो इकडे टाका. बाई एकदम कडक रेट झाला पाहिजे ना. अरे भाई, 1 नंबर कंटेंट झालाय. 1 नंबर. अरे हा कंटेंट नाही रे,
हे आपलं लव आहे लव. हे जे 25-26 वर्षाची पोरं करतात ना, तसं आलतू फालतू लव नाही आपलं. आपलं लव ट्रू आहे. कसं तिच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तिच्या काळजाला भेटलं पाहिजे, तरच मजा येणार आहे. नाहीतर प्रेम तर सगळे सिंगल चू लोक सुद्धा करतात. अरे भाई मानलं बॉस, तुला मानलं. कसली खतरनाक जळणारे लोकांची माहितीये तुला? अरे बॉस, मी आहे ना अख्खी दुनिया पाहिली रे, पण तुझ्यासारखं प्रेम कुठंच नाही. हे नॉर्मल आहे रे. तू पुढं बघ, पुढं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता काय करायचं? आता काय, आता थोडा दिवस प्रेम, मग गेम, मग फॅमिली सेट, मग रोज यूट्यूबवर ब्लॉग बनवून टाकले ना, नुसतं पैसाच पैसा, बखळ पैसा. अरे ते नाही विचारलं. आता काय म्हणजे याच्या नंतर काय करायचं? याच्यानंतर काय? अरे ते डिग्रीवाल्यांचं काम विचार करायचं. अरे भाई, अपनी जिंदगी है, खुल के जियो. चल पोस्ट कर. बोल ना, काय देऊ बाळा? काय बाळा? मी मोठी झाली आहे आता. हे बाळा बिळा म्हणायचं बंद कर हा दादा. काय देऊ ते सांगा. दादा, तू तर रागवला रे. असं नको ना करू. तिला वाईट वाटलं ना? हो ना, एवढा राग येतो का लगेच? काय देऊ ते बोला पटकन. हा 1 किलो साखर, 10 वाला सपट आणि 2 हॅपी. हॅपी देतो. दादा, तू सिंगल आहे का? आणि 2 अजून काही नको. ते 2 स्ट्रॉबेरी फ्लेवर हा चॉकलेट द्या. किती बावळट आहे ना ग हे. एवढं मोठं पुस्तक वाचे तरी कळत नाही त्याला. म्हणूनच सिंगल आहे ग ते. ओ साहेब, या चहा घ्यायला. आलो. ए नाटू 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 वीर नाटू. ए नाटू 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 वीर नाटू. हॅलो बाबू, जेवलीस का? नाही ना. का ग बाबू? तू जेवला नाही? खूप तास झालेत ना ग, तुला पाहिलं नाही मी. आई ग, म्हणून नाही जेवलं माझं पिल्लू. सॉरी बाबू. इट्स ओके ग. तू जेवलीस ना, लगेच मी जेवतो. नाही, पहिले तू जेव, नंतर मी जेवते. बॉस, केळं खातो का? हा, काय खातोय बाबू? तुझा मित्र आता काहीतरी बोलला ना? काही नाही ग, वेडा आहे तो. तू बोल ना. ओके, काहीतरी खाऊन घे हा बाबू. कोणीतरी आलंय वाटतं बाबू. मी नंतर कॉल करते तुला. बाय. लव्ह यू सो मच. बाय बाय बाबू. पप्पा आलेत वाटतं. बाय, नंतर कॉल करते.
हे बॉस केळं खा ना. दे. यायचं केळ खाऊ. हॅलो. हॅलो बाबू, झोपली नाही का ग? नाही ना बाबू. मग झोप ना. नाही, तू झोप. सोना. मिस यू. मिस यू. हे बॉस काय किस बिस मागितला की नाही? कपे. अगं सोना, मी तुला नाही बोललो, या रॉक्याला बोललो. चिडला तू माझ्यावर? अगं नाही ग, मी तुझ्यावर प्रेम करतो ना. हा रॉक्यामध्ये आला म्हणून मी त्याला बोललो. नाही, तुझं ना माझ्यावर लवच नाहीये. अगं सोना, मी तुझ्यावर प्रेम करतो ना ग. हा रॉक्यामध्ये आला म्हणून मी त्याला बोललो, मी तुला नाही बोललो. मग मित्र काय बोलला सांग ना. काय नाही ग, वेडा आहे तो. सांग ना बाबू. किस. नाही हा बाबू, लग्नाच्या आधी आपण हे करायचं का? अगं सोना, तू तिथून दिलं ना तरी माझ्यापर्यंत पोहोचल ग. एकदाच. हा ओके. बाय बाबू. बाय. अरे अरे बॉस. ए येडा भोकाच्या, घाबरलो ना मी. अरे ते जाऊ दे, मला घाबरू घाबरू चाललंय. अरे अरे बॉस, ती विष्णुप्रिया बघितली का? काय काय पलट झालाय तिचा. राडा नुसता राडा. बॉस तू आहे ना, तू एक काम कर, तू आहे ना, तू तिच्याबरोबर डुएट कर. तुला ती नाही म्हणणारच नाही रे. लगेच 1 मिलियन, डायरेक्ट 7वा आसमान. ए बॉस, काय झालं? वाय आर यू सांड? तुला सॅड म्हणायचंय का? अरे तेच ते. अरे प्रेमाची माणसं दुखी असली ना की हार्ट होतं राव. ए बॉस सांग ना काय झालं प्लीज. 2 तास झालेत रे, अजून पाहिलं नाही मी तिला. अरे बॉस इतुसी बात. अरे तुझा ब्रो कशासाठी आहे? काय ग, काय झालं? मूड नाहीये ग, त्याला पाहिलं नाही ना. अगं पण मॉर्निंगलाच तर भेटली होती ना तू त्याला. अगं काय झालं, अचानक एकदम सेंटी झाली. बघ ना ग,
किती दुःखी आहे तो. 2 तासापासून पाहिलं नाहीये म्हणून. होतं ग असं, नको काळजी करूस. तुझं ना ट्रू लव्ह नाहीये म्हणून तू अशी बोलतीये. अगं मग फोन कर ना त्याला. नाही ग, हे फोन वगैरे करणं याला थोडी खरं प्रेम बोलतात. माझ्या प्रेमात ताकद असेल ना तर तो मला भेटायला येईल. आम्ही तर रोज फोनवर बोलतो बाई. तुझं टाइमपास असेल ग, पण माझं तसं नाहीये. मी खूप स्वप्न पाहिली आहेत. बर चल अभ्यास करून घेऊ. अभ्यास नाही झाला तर सर लय मारतील. मी मार खाईल ग, पण त्याला असं त्रास होत असलेलं मला बघवत नाही. मला भेटायचंय त्याला. ए प्लीज ग, सांग ना कसं आणि कुठे भेटता येईल. बरं आधी घरी चल, मग बघूयात. चल चल आधी. मला नाही सहन होत रे आता हा त्रास. मला तिला पाहिजे. मला जीव द्यावा असं वाटतोय रे. हे थांब थांब, शेवटची रील घेऊन दे. तुझ्या आईला काय चाललं रे तुझं? रील इथे काय चाललं, तुझं काय चाललं? शेवटची रील घेऊ दे. सॉरी. हे रॉक्या, हे यार प्लीज यार, मला तिला पाहिजे. पटकन भेटव ना. अरे बॉस, वेड आहे का तू? मी कशासाठी आहे? मी करतो काहीतरी जुगाड. मी जुगाड करतोय ना. बघ नाव घेतलं आणि फोन आला. हॅलो जान. हॅलो, बोल ना. भेटायचं होतं. बघ तुला म्हटले ना, इट्स ट्रू लव्ह. आपल्याला जान, आपल्याला तर भेटायचंच आहे, पण या लैला मजनूला पण भेटायचं आहे ना. आणि तुला तर माहितीये आशीर्वाद किती महत्वाचे असतात ते. हॅलो बाबू, आय लव्ह यू. मी येते तुला भेटायला, काळजी करू नको. बघ तुला बोललो होतो ना, इट्स ट्रू लव्ह. हॅलो जान, लवकर ये भेटायला. लव्ह यू. हो हो येते मी. अगं थांब, त्याला विचारू तर दे कुठं भेटायचं ते. ट्रू लव्ह आहे का आमचं? हा ठीक आहे चालेल, येतो आम्ही. कसा वाटतोय लुक? अरे हा काय प्रश्न आहे का भाई? तू म्हणजे जलवा आहे जलवा, माहीमचा हलवा. हे बॉस बॉस, पुष्पा पुष्पा. काय पुष्पा? पुष्पा पुष्पा पुष्पराज झुकेगा नहीं साला. मला इम्प्रेस करण्यासाठी किती मेहनत घेतो ना रे तू. आता काय करणार? ढगाला लागली कळ आणि पाणी थेंब थेंब गळ. हाय का नाही बॉस? मी तुला किती मिस करत होते. ऐक ना, आय लव्ह यू. लव्ह यू टू. चल चल कॉलवर बोलूयात आपण. हो, मी पण घरी गेल्यावर फोन करतो. हो. ते जास्त लोक आहे ना,
पाहिलं माझा निश किती लाखात एक आहे. कसला पाडलं रे मला इम्प्रेशन पॉवर याचं इम्प्रेशन. ती जाऊ दे, रील पण झाली एक नंबर आहे बघ. छान असतात ना ग हिच्या रेसिपीज. हो. थांब थांब, ही रेसिपी आवडेल का ग त्याला? माहित नाही ग, पण माझ्या हाताने बनवलेलं काही पण खाईल तो. तुमचं बरं आहे बाई, नाही तर आमचं बघ थोड्या थोड्या कारणांवरून वाचतं. रिप्लाय जरा उशिरा गेला की लगेच बोंबलतो. नाही ग, निश ना माझ्यावर खूप प्रेम करतो. त्या दिवशी बघितलं ना तू, त्याने कसं स्टंट बसवला माझ्यासाठी, फक्त आणि फक्त मला इम्प्रेस करण्यासाठी. नाही ग बाई, पडला होता तो. ए काही पण काय बोलते का माझ्या प्रेमाला? इथून पुढे जर माझ्या प्रेमाबद्दल काही बोलली ना तर बघ. सॉरी बाई, तुझं ना काही खरं नाही बघ. अगं मुलं ना मुलींचा फायदा करून घेतात म्हणून बोलले. म्हणजे मुलं ना फक्त त्यांचा स्वार्थ बघतात. नाही ग, माझा निश तसा नाहीये. आता आम्ही दोघे नसून एक झालो आहोत. खरंच ग, किती प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर. बरोबर, चल आता आपण काहीतरी बनवूया. हो चल चल, मी विसरलेच. प्रेमात असं होत असतं. मम्मीने काल गाजर आणलेत. हा ठीक आहे, मग गाजराचा हलवा बनवू. चल चल. दे, तू गाजर धुवून घे. किसनी घे. रेडी बॉस? हे बघ बॉस, डायलॉग संपला ना, असा चष्मा खिशातनं काढायचा, लावायचा आणि पुढे चालत यायचं. कळलं? हा चल करून दाखव. असा काढायचा, हा लावायचा आणि पुढे चालत यायचं ना. हा, आणि तोंडावर स्माइल ठेवा, एकदम फाडू. हा, चेहऱ्यावर स्माइल. रेडी बॉस? हा. ऍक्शन. कसं आहे ना शेठ, लोकांना प्रेम म्हणजे ना खेळ वाट. थांब 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 बॉस, हे असं केलं ना सगळं टट्टी होतंय बॉस. हे बघ, डायलॉग आहे ना एकदम साधा घ्यायचा रे, म्हणजे कसं, म्हणजे असा थेट काळजात भिडतो. आणि आणि थोडं पॉवर पाहिजे त्यात, पॉवर, एनर्जी. ओके, आय अंडरस्टँड, समजलं. तू बघ काय खतरनाक करतोय मी. हा रेडी बॉस? हा रेडी. ऍक्शन. कसं आहे ना मामू, लोकांना प्रेम म्हणजे ना खेळ वाटतं. प्रेम खेळ नाही, दोन जीवाचा मेळ आहे. नाही झालं का रे? खरं सांगू बॉस, तू आहे ना कोणाची कॉपी करत नको जाऊ रे, सगळं टट्टी वाटतंय ते. नाही रे, ते करायचं होतं, पण तुला माहिती ना आपण एकच बनवतो, जाळण दुरुस्त संगच काढतो. थोडा वेळ लागतो रे. हा बॉस, माहिती आहे मला, उगाच फायके आहेत का आपले. आता बघ काय करतो, काय खतरनाक करतोय मी. ऍक्शन. कसं आहे ना शेठ, लोकांना प्रेम म्हणजे ना खेळ वाटतो. प्रेम खेळ नाही, दोन जीवाचा मेळ आहे. आ हा हा हा, एकदम खतरनाक. याला म्हणतात ऍक्टिंग. ते आपल्याला थोडा वेळ लागतो रे, पण तुला माहिती ना आपण एकदा पेटलो ना मग थांबत नसतं भाऊ. अरे बस का बॉस, एवढे दिवस झालं मी तुझ्या संग आहे. अरे भरोसा आहे रे मला. चल रील एडिट करू. झालं वाटतं, मस्त वास येतोय ना. टेस्ट करून बघते का ग? नको ग, एवढ्या प्रेमाने बनवला तू त्याच्यासाठी, त्याला पहिले खाऊ दे. टेस्ट तर करून बघ ना कसा झालाय ते.
अगं कसं झालं म्हणजे एकदम मस्तच असणार. तुझं प्रेम आहे त्यात. प्रेम आधी खाईल. ठीक आहे. कुठे बोलवायचं का आपण त्यांना? मला माहिती आहे ते कुठे असतील. कॉल करून जायचं का? नको, आपण ना त्यांना सरप्राईज देऊयात. अय्या, भारी आयडिया आहे. थांब, मी डब्बा भरते. हा. हे बॉस एकदम कडक झाला रील्स. नुसता धूर आहे धूर. आवाज पाय के फिक्स बॉस. आपण ना लय कमी कंटेंट बनवतो, पण जो पण बनवतो ना तो बाप असतो बाप. आपला नाद नाही करत कोणी. मग काय साधा आहे का बॉस तू? खतरनाक आहे. हा पण त्या प्रियाची जळणार आता. जळू दे रे, आपण असे लय कोलतो. एक के फिक्स बॉस. मग कसं वाटलं सरप्राईज? कसं वाटलं? अगं माझ्या लाईफ मधला सोनेरी क्षण आहे. खुश केलं तो आपल्याला. खरंच? खरंच. किती प्रेम आहे ना त्या दोघांत. येडेत ते. अगं म्हणजे प्रेमात येडेत ग ते दोघे. मी दुसरं थोडीच काय बोललो. खरंच ग वेडाबाई. हे काय आणलं? किती वेडी आहे बघ. मी माझ्या हाताने बनवलंय तुझ्यासाठी. खरंच? हो. काय? उघडून बघ ना. खाऊन बघ ना. आवडलं? मग खा ना. मी ना YouTubeला पाहिलं आणि मग बनवलं तुझ्यासाठी. आवडलं? खा ना. बस बस. बाकी माझा मित्र खाईल. आवडलं ना? एकदम कडक होतं. ठीक आहे. हा चल निघते मी. लगेच? जावं लागेल ना बाबू. मी नंतर परत येईल ना. लव यू. लव यू सो मच. मग नंतर कधी येणार आता? बघू ना. अरे ती आली वाटतं. चल मी जाते. चल हे घे डब्बा. निश बोलला की त्याचा मित्र खाईल. ओ ठीक आहे. काय ग? काय झालं? शाळेत यायचं नाही का तुला? अगं किती उशीर झालाय कळत नाही का तुला? मला माहीतच होतं तू इथेच बसली असणार. आणि फोन न उचलायला काय झालं?
अभ्यास झाला नाही का तुझा? अगं माझी वही देऊ का? अगं तुला भीती वाटते का सरांची? हे मॅडी, अगं सांग ना काय झालं? काही भांडण झालं का? आपण सॉल्व करू ना मॅडी. मेडी अगं सांग ना काय झालं? मी तुझी बेस्टी आहे ना, मग सांग ना काय झालं? इथं नको, तू चेंज करून ये, मी तुला सांगते घरी आल्यावर. बरं ठीक आहे, रडू नकोस. आपल्याला काय कमी समजते का रे? तिला सांग 5K फॉलोअर आपले. FB ला 1,500 आहेत. अरे 2000 झाले ना बॉस. हा 2000 झाले, त्यातले 1000 एक तर पोरीच असतील. तरी आपण हिच्यावर जीव ओवाळून टाकला रे. अरे तुला सांगतो, रोज मला पोरींचे मेसेज येतात, रिक्वेस्ट येतात, आपल्या फोटो खाली कमेंट बी असतात. लव यूच्या ना भाई. त्या कॉमन झाल्यात रे. कमेंटमध्ये जानू, सोना, पिल्लू असं असतं. तरी आपण कोणाला भाव देत नाही. आणि ही काय समजते रे स्वतःला? पाहिजे तर आत्ता एक पोस्ट टाकली ना, 100 पोरी माझ्यासोबत रिलेशनमध्ये यायला तयार होती. तुला बघायचं का? थांब तुला दाखवतो, आणि तिला पण दाखवतो मी काय चीज येते. अरे काय चुते बित्ते आहे का रे तू? एवढ्या छोट्या गोष्टीची एवढी मोठी शिक्षा कोणी देत असतं का? अशी झाटुगिरी करायला प्रेम केलं होतं का तू तिच्यासोबत? अरे बॉस, प्रेम कुणाला नाही मिळत, तुला मिळालंय बॉस, तुला साधी गोष्ट वाटली? अरे मला या मॅड लवरला रिप्लाय नाही दिला तिने. तिला माहिती नाही आपले 5K फॉलोअर्स, FBला 2000 फ्रेंड, 1000 पोरी, अजून काही? अरे झाटू आहे तू, नुसता तुझ्या पुरता विचार नको करू. अरे तिचा पण विचार कर. तिच्या मनाला काय वाटत असेल याचा कधी विचार केलायस तू? अरे 8 तास झाले रे तुला तिच्याशी न बोलून. याचा अर्थ कळतोय का तुला? अरे ती तिकडे रडून रडून बेजार झाली असेल. हे घे फोन कर तिला आणि मॅटर सॉर्ट आउट कर. ए बॉस, असा त्रास देऊ नको, नाहीतर ती वैतागून ब्रेकअप करेल तुझ्याशी आणि मग बस हलवत. नाही रे, ती तसं नाही करणार. आपण ओळखतो ना तिला. ट्रू लव्ह आहे आपलं. ट्रू लव्ह आहे ना, मग अशी झाटुगिरी कशाला करतो? अरे आपल्याला रिप्लाय नाही दिला तिने. तिला माहिती नाही. 5K फॉलोअर्स, FBला 2000 फ्रेंड, 1000 पोरी. पण बॉस तुला माहित नाही ती एक मुलगी आहे. अरे तिने जर एक पोस्ट टाकली ना तर 1000 पोरं उभी होतील तिच्या मागे. मग 5K फॉलोअर्स, FBला 2000 फ्रेंड, 1000 पोरी याची अगरबत्ती कर आणि लाव गांडीला. बॉस अजून एकदा विचार कर. ती काय म्हणते ते एकदा ऐकून घे ना. घे फोन, लाव. तूच कर. अगं त्याचा फोन आला, थांब मी बोलून घेते. हॅलो जान. हॅलो जान, काय करतीये? तुझ्यावर प्रेम. चल जुट्टी. तू झाला का रे नॉर्मल? तो झाट्टू ऐकायला तयार नव्हता, पण केलं कसं तरी तयार. काय काय म्हणला जान तू? कुठं काय? झाटू का काहीतरी? अगं ते असंच काय नसतं, दाखवेल कधीतरी. काय जान? कुठं काय? अगं तू ते सोड ग. काय सोडू जान, तू सांग फक्त. भेटलो की सांगतो. काय मी पण. ऐक ना,
ती रडायची थांबली का ग? हो थांबली आता, पण या दोघांना लवकर भेटव, नाहीतर ती आजारी पडायची. ओके, मी करतो काहीतरी जुगाड. हा ऐक ना, तू तिला घेऊन इकडेच ये ना. नाही नाही, नको नको, तुम्हीच या इकडे. तिची आई पण नाही घरी, भेटता येईल त्या दोघांना निवांत. ठीक आहे, मी त्याला तिकडे घेऊन येतो. हा पण तू तिला शांत बसवा. हॅलो हॅलो शोना, यांचं होईपर्यंत तुम्हाला दाखवशील का? काय तू म्हणला ते? अगं मी कुठं काय म्हणलो? झाटू. अगं भाई, ते असं कुठं पण नाही दाखवता येत ग. मला काय माहित नाही, मला पाहायचंय बस. अगं ऐक ना. सांगितलं ना. ओके ठीक आहे, तिकडं आल्यावर बघू. अगं तो ना तुला भेटायला येतो इथं. काय? आणि मला ना माझा जानू ना दाखवणार आहे. काय? अगं काय ते तरी सांग. झाटू. काय? हो, तो म्हणला आलो की दाखवतो तुला. खरंच? हो. बर चल, आता आपण लवकर आवरून घेऊयात. चल 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 चल. अरे भाई, तुझ्या भावाने जुगाड केलाय ना तुझा, तिनं तुला भेटायला बोलवलाय. ए रॉक्या, अरे तूच करा मित्र आहे आपला. काय बॉस तिकडे गेला ना, तिला भेट आणि जरा प्रेमात बोल तिच्याशी, कळलं? हा, प्रेमात. तुला आहे ना प्रेमात कधी कधी समजत नाही, म्हणून आहे ना मला तुझा बाप व्हावं लागतं. बाप. तिचे प्रेम आहे तुला काय कळत नाही, मला शिकवायला लागतं सगळ्याचं ज्ञान. रॉक्या, कसा आहे मग आपला कंट्रोल? अरे वाचला बॉस, नाही तर गळलाच होता तुझा. भेटच कॅन्सल झाली असती आज, मग डायरेक्ट सनम बेवफाचे गाणे. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. कपरे आपण आणि सनम बेवफा. अरे ती सोडून गेली ना लगेच दुसरी. रडत फिरत बसायचं काम आपल्याला जमत नसतं. हो का? जमत नाही? ते चालूच असतं रे. असत ते. बसतो का झाटे? बॉस, माझ्या वालीला पाहायचं म्हणती रे. काय? झाटू. काय झाटू तू? तेच पाहायचं म्हणते ना. काय करावं राव, काय सुचतच नाहीये. त्यावेळी उगाच झक मारली असं वाटतं. काय झक मारली? चल सांगतो काय झालं. बोललो चुकून तिला, आता दाखवायचं म्हणती. सोड रे, जाऊन दे. तू आहे ना तिच्यासाठी घेऊन जा काहीतरी, तिला खुश करायला. अरे आपण चाललोय ना, काहीच गरज नाही. सगळं काय आपणच आहे. कर दे ना छोटी बात बॉस. अरे तुला फायकेच्या पुढे जायचंय की नाही? ट्रेंड काय म्हणतो, तू काय म्हणतो? काय करावं लागेल रे? एक काम कर, असं मोकळं मोकळं जाणं ठीक नाही वाटत रे. त्यासाठी काहीतरी घेऊन जा. कॅडबरी घेऊन जा. फॉलो मी. ए भूगोल काय देऊ? हे तुला एकदा सांगितलं ना, इज्जतीत वागायचं. आपल्या बॉसला राग आला ना, एक कॅडबरी दे. बॉस 2 घेऊ का? 15चे. एक 5 वाली 5 स्टार दे. जाऊन दे रे बॉस, आपलं काम महत्वाचं आहे. याच्याकडे नंतर पाहू. ए काय बोलला रे? काय रे, काय झालं? काय नाही. जा बाबा जा, घरात जा, नाही तर भूगोल खराब व्हायचा तुझा. चल रे.
आवर ग बाई, इतका वेळ लावती काय आवरायला? आवडते ग, घाई नको करू. मला माहितच होतं तुझा नट्टापट्टा काय लवकर आवरणार नाही ते. तरी मी तुला लवकरच सांगितलं होतं, पण जो वेळ करायचा तो तू केलाच. अगं मला पण आवरायचंय ग. झालं ग, ये आवर. कुणी आहे का घरात? ओ बाई, तू जा जा, मी फोन करून सांगते त्यांना. हा बोला ना. अगं पोरी, आई नाही का घरात? नाही ना. कुठे कामाला गेली आहे का? हो हो. कधी येईल? माहित नाही. हॅलो. पाहिलं बॉस, किती घाई झाली त्यांना भेटायचे आपल्याला. हॅलो जान, बोल ना. हॅलो, कुठे आहे तुम्ही? पहिलं बाई, फुल एकदम रिस्पेक्ट आहे. तुझ्या काळजात आपण आलोच, एकदम जवळ आहे. नाही नाही, नका येऊ. का? अरे त्यांच्या घरी कोणीतरी बाई आलीये, ती गेली का फोन करते. ठीक आहे. काय झालं? अरे तिच्या घरी कोणतरी बाई आली, ती गेली की मग फोन करणार आहे. काय ग पोरी, हा असं माग सारखं सारखं डोकून काय पाहतीये? कुठे काय? काय नाही. अहो मावशी, कोणी नाहीये घरी. मी आणि माझी फ्रेंड आहे फक्त. बर, आईला सांग मी येऊन गेली म्हणून. हो हो सांगते. गेल्या. फोन कर आता त्यांना. बॉस, हा दिवसा ढवळे चांदणं दिसायला लागलं रे. हा ना, पण त्याचा फोन काय आला नाही अजून. तेच ना. आला आला, तिचाच फोन असेल. कंपनी, आईची कंपनी. हॅलो. हॅलो, या आता. आलोच. हा चल चल. आवरून घे तू. काय रे, कुणीच नाहीये. तू टांग फाटली ना माझी. शिवून दिली असती ना. तुझ्या आईचा टेलर. हे येडेत का रे तुम्ही? यात. तू आज जा रे. काय? कुठे काय? रागवलीस माझ्यावर? हो, सॉरी. फक्त सॉरी.
वेडाबाई. तू मला सोडून नाही ना जाणार. नाही ग वेडाबाई. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बोलू नको माझ्यासोबत. हे घे 5 स्टार. आता 5 स्टार दिली तरी. हो, तू म्हणला होता ना की भेटल्यावर दाखवतो. काय? झाटू. झाटू. अगं ते असं कुठं पण दाखवता येत नाही ना, म्हणून. नाही, तू खोटं बोलतोय. मला आत्ताच पाहिजे बास. असं का? दाखवतो. हे बघ, याला म्हणतात झाटू. ज्याच्या अंगावर तोंडावर केस असतात ना, त्यांना आम्ही झाटू म्हणतो. भोळे असतात ना हे. खरंच? हो ग. हे बघ किती भोळे दिसतात. हा, खरंच खूप गोड दिसतो हा झाटू. काय ग, काय झालं? सकाळी सकाळी मेसेज करून मिळाली शाळेला दांडी मारायची म्हणून. आता आज काय विशेष? हो ग, माझी वही सापडत नाहीये आणि माझा अभ्यास पण नाही झालाय गवळी सरांचा. काय करू काही सुचत नव्हतं यार. फक. ए मॅडी, अगं काय पण काय बोलते? नॉर्मल आहे ग हे. काय नॉर्मल आहे? अगं किती घाण वाटतं माहितीये का तुला? अगं हे कूल वाटण्यासाठी बोलतात ग, तुला नाही कळायचं. कळत नाही असं नाही बर का, पण काय? जाऊ दे बाई, काही पण बोलते. मी कुठे काय बोलली अजून? मग हे असं असं काय करत होतीस? अगं ते असंच असतं, डायरेक्ट समजतं ना, म्हणून. जाऊ दे बाई. तुमचं झालंय वाटतं. जा बाई, चावट कुठली शी. बरं ते जाऊ दे, तुझी वही कुठे ठेवली ते सांग. वही जाऊन दे ग, चल आपण कोपच्यात जाऊ. बर चल चल. बॉस, मी मागे येऊन उभा राहिलो ना, ते बैलाला कसं मागून टोचन देतात, तसं तुला बोट टोचेला. कळलं? हा कळलं. रेडी? हा रेडी रेडी. कसं आहे ना शेठ, झाडभर जिंदगीला हातभर करून. चुकलं ना बॉस. काय राव तू, आधी हातभर घ्यायचं मग झाडभर घ्यायचं. कळलं? थांब तू. रेडी का? हा रेडी रेडी. कसं आहे ना शेठ, हातभर जिंदगीला झाडभर करून जगण्यात काय मजा आहे, त्यापेक्षा रुबाबात जगा. आईच्या गावात सर, सर ते टकलं. सर तुम्ही इथं कसे? काय रे,
लेक्चर नाही करायचं का तुला? करायचंय ना सर. काय रे, तुला नाही करायचं का लेक्चर? करायचंय ना सर. मग इथं काय करताय दोघ जण? का तुम्ही पण रील्स बनवताय वाटतं? ते आपलं असंच असंच. छे, आम्ही आणि रील्स अजिबात नाही. हाय का नाही बॉस? अरे मग इथं काय करत होते तुम्ही? सर ते टाइमपास, असंच टाइमपास करत होतो सर. हा, ते आपला थोडा टाइमपास. हाय का नाही बॉस? चला, मला पण तो टाइमपास करून दाखवा जे करत होता तो. अरे हसायला काय झालं? हा, करून दाखवा जे करत होते ते. चल बॉस. सर, तेवढा व्हिडिओ चालू करा ना प्लीज. ए बॉस, शिव्या बिया देऊ नको, नाही तर ऐकलं ना आपले वाटत लागेल सगळे. समजलं का? अरे काय घुसूर चालली? चला लवकर करून दाखवा. कसं आहे ना शेठ, झाडपा. सॉरी सर, अहो चुकून तोंडात आलं. खरंच हो सर, सॉरी सर, सॉरी. अहो सर, इळमाळ तुमचंच तोंडात असतं. काय नाव म्हणतोय हो सर. अहो सर, खरंच चुकून झालो. आम्ही कधीच शिव्या देत नाही. हाय का नाही बॉस? ठीक आहे. अरे का थांबले? करून दाखवा. सर, तो व्हिडिओ कट करून परत लावा ना. ठीक आहे. कसं आहे ना शेठ, हातभर जिंदगीला लाटभर करून जगण्यात काय मजा, त्यापेक्षा रुबाबात जागा. तुमचा व्हिडिओ मला आहे ना काहीतरी वेगळा वाटतोय. बॉस, मला पण वेगळा वाटतोय. नाही हो सर, आपण एकदम ओरिजिनल कंटेंट बनवतो. ठीक आहे, झालं का येऊन भेटा शाळेत. काय तुमच्याकडे काम आहे जरा माझं. हे बॉस, टकल्यानं कशाला भेटायला बोलवलं असेल रे? काय माहिती. चल. मग काय? अगं म्हणजे काही झालं की नाही तुमचं? माझं सोड ग, तू सांग, त्या दिवशी काही झालं का नाही तुमचं? अगं सांग सांग, लाजू नको. नाही ग, काही नाही झालं. काय उपयोग आहे मग? मॅडी, काय विचार आहे मग? कशाचा? छी, आपले दोघीत? नाही ग, मी असं काही नाही करत. अगं आपण नाही ग वेडे. मग त्याच्या सोबत करायचं का? नाही ग, नको. बर, लाईफ इज ब्युटिफुलचा अर्थ सांग बरं. नाही सांगता येणार. कसं काय कळणार तुला? तू प्रयत्नच करत नाही ना, म्हणून. तसं नाही ग. मग कसं? पण नको वाटतं. का? मुलं ना चांगली नसतात, ते ना दातच घासत नाही. काहीतरीच असतं बाई तुझं. तसं नाही ग, पण भीती वाटते खूप. अगं फक्त किस तर रे, त्यात काय एवढं? तू थांब, मी प्लॅन करते. तुला काही कळतं की नाही ग? एवढा उशीर करतात का? तुला तर माहितीये ना, मला तयार व्हायला थोडा वेळच लागतो ते. माहितीये. चल आता पटकन, वाट पाहत असतील ते आपली. अगं असंच जायचं का? आता काय राहिलं तुझं?
अगं आपण कुठं चाललोय, काय चाललोय कळते का तुला? अगं आता तूच जागा ठरवली आहे ना ग, मला काय माहिती. तसं नाही ग वेडाबाई. मग कसं? आता आपण तिथे जाणार, त्यांना भेटणार, बरोबर? हा बरोबर. अगं मग भेटल्यावर काहीच नाही का? घरी यायचं परत. ए बाई, तुला काय बोलायचं ते आत्ताच बोल. ते वाट पाहत असतील आपली. आपण ना कॅडबरी घेऊन जाऊ, म्हणजे त्याला चांगलं वाटेल. हा बॉस, त्या आल्यानंतर काय करायचं? काय करायचं म्हणजे? भेटायचं, बोलायचं, घरी जायचं. काय राव बॉस, कोरडा कोरडा जाणार काय घरी? आता इथे कुठे आंघोळीला पाणी आहे? आधी सांगायचं ना, पाटावर बोलवलं असतं त्यांना, मस्त ओल्लो ओल्लो होत आलो असतो. अरे बॉस, तुला ना अजिबात अक्कलच नाहीये, तुला ट्रेंडच कळत नाही. अरे माणसं इथं चंद्रावर चाललेत, तू कमीत कमीत ओयो तरी जा. काय म्हणला? ओयो. अरे बॉस, ओयो ओयो लई खतरनाक जागा आहे बॉस. ओयो फुल जन्नत. ट्रेंडिंगला यायचं असेल ना तर आपल्याला सगळं माहित पाहिजे बॉस. तुला आहे ना आत्ताच चान्स आहे. कसला? अरे तुला माहितीये लोकांचे किती ब्रेकअप होतात. आता तुला हे चेक करायचंय की मॅडी तुझ्यावर खरं प्रेम करते की नाही. ते कसं करायचं रे? सिंपल आहे बॉस. हे बघ, पहिले तुम्ही भेटले ना, पहिल्यांदा एक सेप कोपचा बघायचा. मी बाहेर लक्ष ठेवतो, बरोबर? कोपचा भेटला की पहिलं इकडच्या तिकडच्या बाता मारायच्या. मग काय? मग हळूच तिला किस साठी विचारायचं आणि मग काय म्हणती ते बघायचं. जर ती नाही म्हणली तर? अरे बॉस, इतना तो तेरे को इजी आहे. जसा किस चालू झाला, हळूहळू गेमची लेवल वाढते, तशी तू तुझी लेवल वाढवायची आणि हळूच क्लोज व्हायचं. पण काय? अरे हित तर खरी परीक्षा आहे ना बॉस. जर ती हित पास झाली तर समजायचं ट्रू लव्ह आहे, आणि जर तिने नाटक केली नाही म्हटली तर समजायचं ट्रू लव्ह नाहीये. हा, असं कुठं असतं का? आपलं ट्रू लव्ह आहे तिच्यावर, तिचं पण आपलं ट्रू लव्ह आहे. आणि तुला तर माहिती नाही ती किती तरसते आपल्याला भेटायला. ते बरोबर आहे बॉस, पर तेरे को पता होना चाहिए ना कि तेरी बंदी तेरे पे मरती है या नहीं. हे बघ, माझं काम होतं सांगायचं, ते मी सांगितलं. आता पुढचं तुझ्या हातात आहे. मुली या जन्मतः सुंदर असतात. दादा, काय देऊ बोल ना. एक कॅडबरी द्या आणि एक 5 स्टार द्या. देतो. किती झाटू दिसतो ना ग हा. हो ना, दाढी खूपच छान दिसते त्याला. काय रे भाडकाव, काय बोलला पोरींना? मी कुठं काय बोललो? मग पोरींनी शिवी का दिली? मला नाही माहिती. गाप, बापाला शिकवतोस काय? सगळी थेर काढतात मला. पुस्तकाच्या नावाखाली
काय काय दिवे लावतोय तू? कळतंय मला. थांब, तुझ्या बापालाच सांगतो, तुझं लग्नच लावून द्यायला सांगतो. भोकड दाढीच्या माजुरडा साला. ओ बाबा, काय बोलताय हो? गप. मला शिकवतो काय छाटू? चल एक गाय छाप दे. ओ बाबा. बस छाटू. ओ साहेब, झाला का अभ्यास? एवढं दळण टाकून या गिरणीत, तुम्हालाच खायला लागतंय. काय रे, येतो का? मी येऊ तिकडं? आलो. रॉक्या, कधी येणार यार? येतील रे आल्यावर. चल हिम्मत दाखव लढ मित्रा, असते चढ मित्र. ऑल द बेस्ट भाई, जा मजा कर. थँक्यू. बाबू, एक विचारू? विचार ना. तू ना माझ्यावर शेवटपर्यंत असंच प्रेम करणार ना? बोल ना. तू ना माझ्यावर शेवटपर्यंत असंच प्रेम करणार ना? हो ग. मी ना तुला चंद्रावर घेऊन जाणार होतो. मग काय झालं बाबू? पण आपण आधी ओयोला जाऊ. अय्या, किती भारी. हे काय असतं ओयो? ते ना चंद्रापेक्षा भारी असतं. माणूस जसा चंद्रावर टुनुक टुनुक उड्या मारतो ना, तसा तिथे पण मारतो. भारी. जान, मला एक बोलायचं होतं. बोल ना बेबी. तू शेवटपर्यंत माझ्यावर असंच प्रेम करशील ना? हो. बोल ना. काय बोलू? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ऐक ना. बोल ना. आय लव्ह यू बोल ना. आत्ताच तर म्हणले होते ना. तू बोलली ना, क्यूट वाटतं ग. खरंच? हो. कसला आहेस रे तू? मी खूप साधा आहे ग. साधा भोळा, रंगाने काळा, जसा माझा विटू सावळा. मग माझ्यासाठी, म्हणजे प्रेमासाठी. काय झालं बाबू? हे मी आपल्या प्रेमासाठी बोलतोय. मला एक किस. काय? अगं त्याला काय होतं? नाही. अगं एकच. नाही, नको. अगं कोणीच नाही ना इकडे. अगं नको. एकदाच ना. सोड म्हणायला कळतं ना. काय झालं? काय झालं?
चल. काय झाटूगिरी केली रे तू? काय सांगू तुला आता? काहीतरी केलं असं. या वयात तुम्ही प्रेम करणं चुकीचं नाही, पण शारीरिक गोष्टींच्या अपेक्षा ठेवणं हे मात्र चुकीचं आहे. या अशा घटनांमुळे कित्येक ठिकाणी गुन्हे दाखल होतात, नको त्या केसेस लागतात आणि मग प्रेमाच्या नावाखाली तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं.